हॅलो फ्रेंड्स. तर आपल्या KS आरी वर्क या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 12वा. हो, 11 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि या 11 दिवसामध्ये आपण बरंचसं काही शिकलेलो आहोत. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण शिकणार आहोत की वेगवेगळे बिट्स कसे आपण फिक्स करायचे ते पाहणार आहोत. तर आपण हा क्लास स्टेप बाय स्टेपच जाणार आहोत. तर त्याचप्रमाणे आज आपण वेगवेगळे बिट्स कसे फिक्स करायचे हे पाहणार आहोत. या अगोदर आपण जरी थ्रेडचा वापर केलेला आहे. जरी थ्रेडने चेन कशी स्टिच करायची, तसेच वेगवेगळे स्टेप देऊन त्यावरती कशी आपण चेन स्टिच केलेली आहे हे आपण पाहिलेलं आहोत. तर ज्यांना चेन स्टिच जमलेलीच असेल, मी आशा करते की सर्वांनाच जमलेली असेल, कारण की प्रॅक्टिस आपण भरपूर केलेली आहे. तर त्याच जरी थ्रेडने आपण आता बीड्स फिक्स करायच्या आहेत. तर इथे आपण घेतलेले आहेत 4 प्रकारचे बीड्स आहेत. जरीचा थ्रेड आहे, पेन्सिल, तसेच नीडल आहे. तर ती जर तुमच्याकडे ट्युलिपची असेल तर 24 नंबरची तुम्ही नीडल यूज करू शकता. माझ्याकडे आहे लाकडी आहे आयरॉनची, तर मी तीच यूज करते. माझ्याकडे ट्युलिपचे सध्या नाहीये, तर मी ह्याच कंटिन्यू करते सुरुवातीपासूनच. तर आज आपण गहू मनी, राईस बीड्स, 3 नंबरचे मनी आणि तसेच शुगर बीड्स आपण फिक्स करणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही जी लाकडी नीडल आहे ती मी घेतली. लाकडी नीडल मी इथे वापरणार आहे. तर हे आहेत राईस बीड्स. हे बघा, याची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला सहजपणे हे फिक्स करता येणार आहेत. आणि हे नीडल मध्ये जास्त काही बसत नाहीत, फक्त 4 बसतील. त्याच्यामुळे एकदम सहजतेने आपण फिक्स करू शकतो. हे आहेत गहू मनी. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, याची पण साईज मोठी आहे. तर आपण हे पण आपल्याला फिक्स करायला एवढं काही हार्ड नाही जाणार आणि हे आपल्याला एकच फिक्स करायचं आहे. हे जे आहेत शुगर बीड्स आहेत, एकदम बारीक साईजचे. आणि हे आहेत 3 नंबर प्लास्टिक बीड्स. तर आज आपण हे 4 प्रकारचे बीड्स कसे फिक्स करायचे आहेत ते पाहणार आहोत. आणि हे बघा, स्केलने आपण 4 लाईन ओढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्यावरती बीड्स हे फिक्स करता येतील. नेहमीप्रमाणे जरी थ्रेडला गाठ मारून आपण स्टिच करायला घेऊया. हे बघा, मी पहिल्यांदा शुगर बीड्स कसे फिक्स करायचे हे तुम्हाला दाखवते. तर हे तुम्ही एखाद्या छोट्या डिश मध्ये किंवा असं एखादं डब्याचं झाकण वगैरे असेल तरी पण चालेल, त्यामध्ये तुम्ही असं ठेवून घेऊ शकता, कारण की नीडल मध्ये टाकायला तुम्हाला थोडं सोपं जाईल. हे बघा, लाकडी नीडल आहे, एकदम बारीक साईजचे आहे. तुमच्याकडे जर ट्युलिपचे असेल तर 24 नंबरचे तुम्हाला यूज करायचे आहे. आणि बीड्स हे कसे उचलायचे आहेत हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला बीड्स हे उचलायचे आहेत. मधल्या बोटाने एक बीड्स वरती ढकलायचा आहे आणि परत त्याच बोटाने बीड्स हा पकडून ठेवायचा आहे. सुरुवातीला तुम्ही 4 बीड्स जरी नीडल्स मध्ये सुईमध्ये घेतले तरी पण चालतील. जास्त नाही घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना तेव्हा सुई पूर्ण भरून घेतली तरी पण चालेल, तुम्हाला हे फिक्स करता येतील. हे बघा, याच पद्धतीने आता करंगळीच्या बाजूच्या बोटाने एक करून
सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तर एक एक जरी शुगर बीट्स टाकला तरी पण चालेल, पण जेव्हा आपण ब्लाउजवर वर्क करणार आहोत तेव्हा दोन दोनच टाकायचे आहेत, कारण की फिनिशिंग ही व्यवस्थित येते आणि आपला वेळही वाचतो. हे बघा, याची साईज आणि साईज पण छोटी आहे, तर आपण दोन दोन इथे बीट्स टाकून फिक्स करणार आहोत. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला करंगळीच्या बाजूच्या बोटाने एक एक दोन दोन बीट्स ढकलायचे आहेत. बघा, खाली ढकलल्याच्या नंतर खालच्या हाताने जेवढा दोरा खाली ओढता येईल तेवढा ओढायचा आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येईल आणि बीट्सच्या मध्ये गॅप पण राहणार नाही. हे बघा, बीट्स हे याच पद्धतीने तुम्हाला वरती बोटाच्या साहाय्याने वरती ढकलायचे आहेत सुईमध्ये. सुरुवातीला तुम्ही थोडे थोडेच घ्या, कारण की जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे बीट्स हे लगेच सुईच्या खाली येतात आणि वर्क पण करायला थोडंसं हार्ड जातं, त्यामुळे तुम्ही थोडे थोडे करून प्रॅक्टिस करू शकता. हे बघा, एकदम तुम्ही प्रत्येक गोष्ट ही निरीक्षण करून बघा मी कशा पद्धतीने करत आहे, तर त्याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे. आणि जेव्हा आपण बीट्स आता मी जे शुगर बीट्स टाकत आहे आणि परत दुसरे जेव्हा टाकते ना, तर पहिले जे शुगर बीट्स टाकलेले आहेत ना त्याच्या अगदी खाली त्या शेवटच्या शुगर बीटच्या एकदम खालीच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आणि तिथे पॉइंट ठेवून सुई खाली टाकून परत धागावरती काढून घ्यायचा आहे, जेणेकरून गॅप हा राहणार नाही. हे बघा, अगदी सहजपणे जेव्हा प्रॅक्टिस होईल ना तेव्हा सहजपणे तुम्हाला बीट्स हे सुईमध्ये टाकता येतील. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला दोन दोन बीट्स करून धाग्यामध्ये टाकून फिक्स करायचे आहेत. आणि हे शुगर बीट्स हे साईजला छोटे आहेत, त्यामुळे थोडे हाताने ढकलावे लागत आहेत. पण जेव्हा 3 नंबर प्लास्टिक बीड्स किंवा गहू मणी, राईस बीड्स हे साईज त्याची मोठी असते, त्याच्यामुळे ढकलायची पण गरज नाही. हाताने सहज सुई थोडीशी सरळ रेषेमध्ये धरली ना वरती, तर एकदम तो खाली येणार आहे. तुम्ही पाहू शकता. पुढे आपण शुगर बीड्स आता झालेले आहेत, आपण इथं गाठ मारून घेऊया. बघा, हे बघा, हे आहेत 3 नंबर प्लास्टिक बीड्स. तुम्ही याच्यामध्ये ह्या जे आहेत ना, हे तुम्ही जसे म्हटले 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम असे पण तुम्ही घेऊ शकता. एवढे नाही घेतले तरी पण चालतील. तुम्हाला प्रॅक्टिस साठी जेवढे अवेलेबल असतील तेवढेच तुम्ही घ्या. जास्त घेऊन पण तुम्ही, कारण की सध्या प्रॅक्टिस करतायत ना, तर तुम्हाला एवढं घ्यायची पण गरज नाहीये. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाउज किंवा स्वतःचे ब्लाउज वर्क करता तेव्हा तुम्ही जास्त घेतलं तरी पण चालेल. हे बघा, मी हे भरपूर आहेत माझ्याकडे, पण मी असे छोटे छोटे पॅकेट बनवून ठेवलेले आहेत, कारण की हे खराब पण होणार नाही. आता 3 नंबर प्लास्टिक बीड्स आपण फिक्स करून घेऊया. याची साईज थोडी मोठी असल्यामुळे आपल्याला हे सहज फिक्स करता येतात. पहिल्यांदा आपण दोरा फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून पहिल्यांदा दोरा टाकल्याच्या नंतर एक स्टिच घ्यायचा आहे, म्हणजे दोरा फिक्स होतो. हे बघा, अगदी सहजतेने, साईज मोठी असल्यामुळे सहज हे बघा सहज खाली जात आहेत सुईमधून. सेम याच पद्धतीने तुम्हालाही बीड्स हे फिक्स करायचे आहेत. सुरुवातीला थोडे थोडे करून तुम्ही थोडेच तुम्ही बीड्स घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस ही व्यवस्थित होईल. आणि जेव्हा आपण बीड्स खाली
धाग्यामध्ये टाकल्याच्या नंतर आणि परत कापडामधून सुई वरती काढतो ना, तेव्हा एकदम सरळ सुई नाही काढायची, थोडीशी क्रॉस करायची आहे, थोडीशी गोल फिरवूनच सुई वर उचलायची आहे, जेणेकरून आपली सहजतेने सुई ही धाग्याच्या वरती येणार आहे. जर तुम्ही सरळ जर उचलली ना, तर कपडा अडकतो आणि कपडा फाटण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. तुम्हाला ही मी जेवढे सांगितलेले आहेत बीट्स, तेवढ्या बीट्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कारण की जर तुम्ही आता याची प्रॅक्टिस केली ना, तर आपण नंतर जे बुट्ट्या शिकणार आहेत ना, तर त्यामध्ये तुम्हाला मदतच होणार आहे. कारण की तुम्हाला जर आता बीट्स हे फिक्स करता आले ना, तर नंतर तुम्हाला हार्ड नाही जाणार. कारण की नंतर पण आपल्याला बीट्सचा उपयोग हे खूप ठिकाणी करायचा आहे. 3 नंबर प्लास्टिक बीट्स हे झालेले आहेत. आता आपण पाहू राईस बीट्स. ह्याची साईज खूप मोठी आहे, तर हे सहजतेने धाग्यातून खाली येणार आहे. हे बघा, सुई वरती काढून परत फिक्स करायचे आहे एक टाका देऊन, म्हणजे दोरा आपला तिथंच राहतो, नाही तर परत खाली जाणार. हे बघा, याच पद्धतीने हातावरती घेऊन तुम्हाला सुईमध्ये टाकायचे आहेत. एकदम 4च बसले आहेत सुईमध्ये, एक एकच. इथे याची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला फक्त एक एकच इथं बीट्स हा फिक्स करायचा आहे. कारण की शुगर बीट्स आणि 3 नंबर प्लास्टिक बीट्स हे साईजला थोडे छोटे असल्यामुळे आपण 2-2 टाकलेले आहेत. 2-2 टाकूनच आपण फिक्स केलेले आहेत. परंतु गहू मणी आणि राईस बीट्स हे साईजला मोठे असल्यामुळे 2-2 न टाकता एक एकच टाकायचं आहे. कारण की एक एक टाकल्याच्या नंतर ही फिनिशिंग ही व्यवस्थित येते. आणि जर तुम्ही 2-2 टाकला तर धागा पण आपला ढिला पडणार आहे आणि फिनिशिंग पण येणार नाही. कापड पूर्ण गोळा गोळा झाल्यासारखं दिसणार आहे. त्यामुळे एक एकच आपण टाकून इथे फिक्स करणार आहोत. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. एकदम 4-4च सुईमध्ये घ्यायचे आहेत आणि तेवढंच फिक्स करून परत संपल्याच्या नंतर परत आपल्याला सुईमध्ये घेऊन परत फिक्स करायचे आहेत. झाल्याच्या नंतर शेवटी गाठी नक्कीच मारायची आहे, नाहीतर परत पूर्ण आपण जे बीट्स फिक्स केलेले आहेत ते पूर्ण उकलणार आहेत. आणि आय होप सगळ्यांना गाठ जमलेलीच असेल. हे बघा, आपण आता पाहूया आता गहू कसे फिक्स करायचे ते पाहूया. गहू मण्याची पण साईज बऱ्यापैकी मोठीच आहे, त्यामुळे आपल्याला हे पण फिक्स करायला एवढं हार्ड नाही जाणार. आणि गहू मणी पण आपल्याला एक एकच घेऊन फिक्स करायचं आहे. आणि ह्या कशा प्रकारे सुईमध्ये टाकायचं आहे हे बघा, मी दाखवते. हे बघा, समोरची साईज आहे ना ती छोटी साईज आहे आणि जी मागची साईज आहे ती थोडीशी मोठ्या आकाराची आहे. म्हणून जी छोटी साईज आहे ना समोरून, तर त्याच छोट्या साईज मधूनच सुई टाकून आपल्याला फिक्स करायची आहे. तुम्ही बघू शकता, समोरूनच आपल्याला गहू मणी आत टाकायचा आहे सुईच्या. आणि याच पद्धतीने आपण दोरा पहिल्यांदा एक टाका देऊन फिक्स करणार आहोत आणि एक एक करून आता गहू मणी ही फिक्स करून घेणार आहोत. हे बघा, आणि जेवढा खालच्या हाताने दोरा खाली ओढता येईल तेवढा ओढायचा आहे. आणि आपण जे गहू पण मी अगोदरचा टाकलेला आहे ना, एकदम त्याच्या खालीच पॉइंट घ्यायचा आहे सुईचा आणि
सुई ही खाली टाकून परत वरती काढायची आहे। हे बघा, याच प्रकारे तुम्हाला गहू मणी हे सुईमध्ये टाकून घ्यायचे आहेत। एकदा प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर एकदम व्यवस्थितपणे येणार आहे तुम्हाला। कारण याची प्रॅक्टिस करा, कारण की नंतर पण याचा उपयोग होणारच आहे। सगळ्यात जास्त शुगर बीट्स हे एकदम छोटी साईज आहे आणि त्याची प्रॅक्टिस भरपूर करा, कारण की आपल्याला वर्क मध्ये शुगर बीट्स आणि 3 नंबर प्लास्टिक बीट्स हे खूप जास्त लागतात। त्यामुळे शुगर बीट्सची पण छोटी साईज आहे, पण प्रॅक्टिस केल्याच्या नंतर एवढं हार्ड नाही जात फिक्स करण्यासाठी। तर हे बघा, इथं आपलं गहू मणी हे फिक्स झालेले आहेत। आपण इथे गाठ मारून घेऊया। हे बघा, तर तुम्हाला पण हे पूर्णपणे मी ज्याप्रमाणे फिक्स केलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे फिक्स करून घ्यायचे आहे आणि याची परत परत प्रॅक्टिस करायची आहे। एकदा जमलं नाही तरी पण परत आपण तेच मणी काढून, तुमच्याकडे जास्ती नसतील तर तेच मणी काढून तुम्ही फिक्स करायचे आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि ज्यांना गरज आहे आरी वर्क शिकायची अशापर्यंत व्हिडिओ हा नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण आरी वर्क शिकण्याची संधी मिळेल, तेही अगदी मोफत। कारण की बाहेर भरपूर अशी फीस आहे, कारण की मलाच भरपूर असे फीस देऊन शिकावे लागले आहे। त्यामुळे तुम्हाला अगदी मोफतपणे आरी वर्क शिकायला मिळत आहे। या संधीचा नक्कीच फायदा घ्या। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।